महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. अयोध्या येथे होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह सर्वत्र असून त्यानिमित्तानं कोपरगाव शहरात जुने गावठाण यांच्या वतीने एकत्र येत प्रभू श्रीराम यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून त्यानिमित्त हजारो श्रीराम भक्तांनी जय श्रीरामाचा नारा देत कोपरगाव शहरातील जुना गावठाण परिसरातून ही पालखी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामाच्या जयघोष करीत काढली आहे. तसेच यावेळी अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून मथुरेमध्ये तयार झालेल्या आणि अयोध्येतून सिद्ध होऊन आलेल्या संपूर्ण राज्यभर प्रभू श्री रामचंद्राच्या पंचधातूंच्या मूर्ती प्रदान सोहळा चालू आहे. या मूर्ती राज्यभरातून 6000 स्वयंसेवकांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन देण्यात आल्या आहे. त्यांच्या ऋणानुबंधातून उतराई होण्यासाठी व रामराज्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद सदैव त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर राहावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मूर्ती प्रदान उत्सवाचं आयोजन केलं आहे. तसेच या मूर्तीसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्ती पत्रकही देण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी अनुलोम कोपरगावचे वस्ती मित्र स्वप्नील कडू यांच्याकडे प्रभू श्री राम मूर्ती आगमन सोहळा करण्यात आला व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठविलेल्या पत्राचे भाग जनसेवक बाळासाहेब कदम यांनी वाचन करून प्रसाद वाटप करण्यात आले व तसेच कारसेवक शंकरांना कडू यांचाही सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित दत्ताजी काले, संतोषजी गंगवाल, कलविंदरजी दडियाल, विजयराव वहाडणे, विकासजी आढाव, सुनीलजी भैया तिवारी, निखिलजी मिसाळ, योगेशजी बागुल, वैभवजी आढाव, विनोदजी राक्षे, विजयराव वाजे, गणेशजी कानडे, स्वच्छता दूध, सुशांतजी घोडके, सुनीलजी फंड, संजयजी मंडलिक, मनोजजी कपोते, मानिलजी नरोडे, दिनेशजी रोडे, साईभाऊ नरोडे, परेशजी उदावंत, गोरखजी कानडे, योगेशजी नरोडे, किरणजी वडनेरे, मनोजजी नरोडे, संकेतजी मंडलिक, हेमंतजी कांगोणे, आदित्य हलवाई, यश कडू व रामभक्त मान्यवर उपस्थित होते.
आज कोपरगाव गावठाण या भागामध्ये जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केलेला होता, ज्या गावठाणातील जे सर्व मंडळ आहेत त्या सर्वांना मिळून सर्वांना एकत्र करून आम्ही जो उपक्रम आज राबवला आहे त्या रामलल्लाची मिरवणूक या परिसरामध्ये ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीत आम्ही आयोजित केलेली होती। आणि जे पण कोपरगावातले जे कार्यक्रम होत आहे त्यामध्ये गावठाणाचा जो सहभाग असतो तो अप्रतिम असतो। आणि कोपरगावातल्या गावठाण परिसरातील जे सर्व मंडळ, जे मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांचे आणि आमच्या भागातील ज्या भजनी मंडळ आहेत त्यांचे मी शतशः आभार मानतो आणि या नागरिकांचे आभार मानतो। आणि येणाऱ्या 22 तारखेला रामनवमी राम प्राणप्रतिष्ठे संबंधी जो कार्यक्रम आहे त्याला शुभेच्छा चिंततो। जय श्रीराम। मी स्वप्नील हरिश्चंद्र कडू, वस्ती मित्र अनुलोम संस्थेचा। देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये 6000 मूर्त्यांचं वाटप केलं, तर मी कोपरगावमधून स्वप्नील हरिश्चंद्र कडू, सराफ बाजार वस्ती मित्र मंडळ, त्या मूर्ती मला प्रदान करण्यात आली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत, मोदीजींसोबत, RSS सोबत सदैव राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। किती मूर्त्या देण्यात आल्या होत्या आणि कोपरगाव तालुक्यात आणि शहरात किती आल्या? सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये 6000 मूर्त्या आहे। कोपरगाव तालुक्यामध्ये 32 आहे, शहरामध्ये 8 आहे। तर इकडं गावठाण भागामध्ये ही एकमेव मूर्ती माझ्याकडे आलेली। मिरवणुकीचे कसे केले? मिरवणूक आमची गावठाण भागामधले 20 मंडळ सहभागी झाले होते। जवळजवळ 1200 महिला आणि पुरुष एकत्रित मिरवणूक होती आमची। श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्या या ठिकाणी 22 जानेवारी रोजी संपन्न होत आहे। आणि या निमित्तानं अनुलोमच्या माध्यमातून ठिकठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून श्रीरामाच्या मूर्ती, पंचधातूच्या मूर्ती या ठिकाणी वितरित होत आहे। आणि या गावठाणमध्ये ही मूर्ती या कडू परिवाराकडे आली आहे। स्वप्नील कडू जे आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनुलोमच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम आपल्या या गावामध्ये उभे केले। त्यांचे काका श्री शंकरजी कडू हे कारसेवक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। बजरंग दलाच्या माध्यमातूनही त्यांनी खूप चांगलं काम पूर्वी या ठिकाणी केलेलं आहे। आणि हा रामलल्ला उत्सव सोहळा अधिक चांगला व्हावा ह्या भावनेतून कोपरगाव गावठाणामधील सर्व गणेश मंडळं, श्रीराम भक्त, गावठाणातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी यांनी अशी सुंदर अशी मिरवणूक गावठाण भागातून या ठिकाणी संपन्न केली। आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण निर्मिती आपल्या कोपरगाव गावठाणमध्ये झालेली आहे। संपूर्ण शहरवासियांना मी आवाहन करतो की या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपण अधिक चांगल्या पद्धतीने हा उत्सव सोहळा साजरा करूया। घरोघरी गुढी उभारूया, सायंकाळी दीप लावूया। गुढीपाडवा आणि दीपावली उत्सव एकाच दिवशी आपण आपल्या घरी साजरा करूया असं मी या निमित्ताने आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। सनातन हिंदू धर्म की जय हो। आज अनुलोम संस्थेमार्फत आलेल्या महाराष्ट्रात 6000 मूर्तीपैकी एक मूर्तीचा मान आमच्या परिवाराला भेटला। आमचे मित्र स्वप्नील कडू व आमच्या परिवारातर्फे या ठिकाणी मूर्तीचा मान भेटला। मूर्तीचा सर्व पद्धतीने व्यवस्थित वैदिकरित्या आपण पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून मूर्तीचा आगमन सोहळा साजरा केला। या आगमन सोहळ्यामध्ये कोपरगाव गावठाण भागातील जवळपास सर्वच मंडळ, मोठे मंडळ, छोटे मंडळ, सगळेच मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले व सर्वांनी सर्वतोपरी सहभाग नोंदवला। त्यानिमित्तानं प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळच्या वतीने आपण सर्व मंडळाचे अध्यक्ष, स्थानिक असलेले सर्व प्रमुख नेते यांचा आपण सत्कार केला व या मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानले। भक्तांना आमची विनंती आहे, मागील 500 वर्षापासून जो वनवासात आपला राम होता, आपण सर्वांनी या 22 तारखेला रामलल्लाच्या स्वागतासाठी आणि विराजमान होणाऱ्या रामलल्लासाठी आपण सर्वांनी यावं आणि धूमधडाक्यात साजरा करावा ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।